नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे. मॅथ बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल सगळ्यांना माहिती आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर काही व्हिडिओ घेऊन येतोय. तर भावना आज तुमच्यासाठी मी भागीदारी या प्रकरणामधला काही टॉपिक घेऊन आलोय. आता खरं तर सांगतो तुम्हाला मी आज भागीचा अर्ध प्रकरण संपवणार आहे. जे तुम्हाला पोलीस भरतीला जे उदार येतात त्याचा अर्धा भाग मी आज घेऊन येतोय. म्हणजे मी तुम्हाला जवळजवळ आज 4 टाईप शिकवणार आहे. बघा आता नेमकं भागीदारी म्हणजे काय हे मला समजून सांगू द्या. मला सांगा बाळांनो, भागीदारी या शब्दाचा अर्थ काय. भागीदारी मला सांगा, याला आपण दुसऱ्या एका शब्दाने ओळखतो, पार्टनरशिप. आपण म्हणतो ना पार्टनरशिप मध्ये मला व्यवसाय करायचा आहे. मग पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करण्यासाठी बाळांनो काय लागतं रे, किती माणसं लागतात सांगा बरं. कमीत कमी 2 माणसं लागतात. मला सांगा, आपण स्वतः एकच पोरगा आहे, ये नावाचा पोरगा आहे, आणि त्याने एक व्यवसाय चालू केला, तर तो काय पार्टनरशिप मधला झाला का? नाही ना. तर तो एकट्याने चालू केला म्हणजे त्याचा वैयक्तिक झाला. मग पार्टनरशिप मध्ये येण्यासाठी कमीत कमी 2 माणसं पाहिजेत. बघा आता उदाहरणार्थ मला एक सांगा, समजा 10 लाख रुपये खर्च करून एक व्यवसाय चालू करायचा आहे. 10 लाख रुपये. मग एका पोराकडे तेवढे पैसेच नाहीत. मग ती पोरगा काय म्हणला, मी यात कुणाला ते मदतीलाच घेतो. बघा मी काय म्हणतोय, ये नावाचा एक पोरगा आहे, तो म्हणला माझ्याकडे काय 10 लाख रुपये नाहीत. मग त्याने बी नावाच्या त्याच्या मित्राला विचारलं, ए आपण दोघं बिझनेस चालू करायचा का रे. मग ते म्हणलं चालतं या. मग त्या दोघांनी बिझनेस चालू केला. पण 10 लाख रुपये एकट्याकडे नव्हतं. मग हा एक काय म्हणला, माझ्याकडे 6 लाख रुपये आहेत, आणि बी म्हणला माझ्याकडे 4 लाख रुपये आहेत. कळतंय का बघा. आणि मग त्यांनी बिझनेस चालू केला. सगळं त्यांचं काय माल असेल ते यायचा, कच्चा माल पक्का माल बनायचा, मार्केटमध्ये विकायचे. आणि 1 वर्ष झालं. बघा मी काय म्हणतोय, 1 वर्ष झालं. एका वर्षांनी त्यांनी असं ठरवलं, चला आता आपण मिळालेला नफा वाटून घेऊया. मग मिळालेला नफा दोघाला वाटावा लागेल ना. काय मी काय म्हणतोय, एका वर्षाने काय झालाय का, एका वर्षाने जवळजवळ 2 लाख रुपये फक्त नफा झाला. ऐका रे, हा नफा झालाय, नफा 2 लाख रुपये. मग तुम्ही सांगा, हा नफा आता दोघं वाटून घेणार का नाही. मग हा नफा दोघं वाटून घेणार आहे. ती कशी, ह्याला 1 लाख आणि त्याला 1 लाख रुपये असं ना. चुकलं. मला सांगा, दोघांना जर निमा निमा नफा दिला तर मग हे पैसे काय दोघांनी निम निम भरल्यात का. याने 6 लाख रुपये टाकले तर या, म्हणजे बाळा याला तुम्हाला त्यातलं पैसे ज्यादा द्यावं लागतील का. तर त्याने बिझनेस मध्ये जास्त पैसे टाकले ना, आणि त्याने कमी टाकलं, म्हणजे 2 लाखातला अर्धा अर्धा होणार नाही. कळलं का. नफा कशावर मिळतो, नफा तुम्ही टाकलेल्या पैशावर मिळतो. कळतंय का, पैशावर म्हणजे भांडवलावर. जितकं जादा पैसे तितका तुम्हाला जास्त नफा मिळणार आहे. मग तुम्हाला कळलं का आता की मी काय सांगितलं, तुमचं जितकं भांडवल तितका तुम्हाला नफा. मग मला सांगा, हे 6 लाख रुपये टाकलं त्याला आपण काय म्हणतो रे, भांडवल आहे ना, पैसे गुंतवलं. आणि तुम्ही किती दिवस व्यवसाय चालवलाय, 1 वर्ष. मग त्या एका वर्षाला काय म्हणतात, मुदत. मुदत. आणि शेवटी तुम्हाला काय झाला, नफा झाला. नफा झाला. म्हणजे बाळांनो, अख्खं प्रकरण फक्त 3 शब्दावर अवलंबून आहे. कुठल्या, भांडवलावर, मुदतीवर आणि नफ्यावर. मग एखाद्या व्यवसायामध्ये नफा झाला, कसा नफा काढतात माहिती आहे का, त्याचं एक सूत्र आहे. हे टळक्यांनो, त्याचं एक सूत्र आहे. नफा काढण्यासाठी एक सूत्र आहे, भांडवल गुणुले मुदत. कळतंय का बघा. या सूत्राने आपल्याला नफा काढता येतो. नफा काढण्यासाठी भांडवलीचा आणि मुदतीचा गुणाकार करतात, आणि त्याच्यावरती मग टक्केवारी काढतात, 10%, 5% असा. हे सूत्र लय महत्वाचं आहे. नफा बरोबर काय, भांडवल गुणिले मुदत. ऐका आता, मला सांगा, आता तुम्ही जे पैसे टाकता एखाद्या व्यवसायामध्ये
त्याला बाळांनो गुंतवणूक पण म्हणतात किंवा काय भांडवल पण म्हणतात. कळतंय का बघा. एखाद्या व्यवसायात तुम्ही पैसे टाकलं त्याला गुंतवणूक म्हणा किंवा भांडवल म्हणा. मग मला सांगा, तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये गेला मग त्याला काय म्हणायचं? तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झाला ना, म्हणून त्यांना म्हणायचं तुम्ही काय झाला, त्याचं भागीदार झाला. काय झाला? भागीदार झाला, तुम्ही त्यात गेला म्हटले. बरोबर आहे. मग मला सांगा, आता तुम्हाला मिळणारा जो पैसा आहे, नफा आहे, तो कशावर काढतात? आता सांगितलंय भांडवलावर काढतात, म्हणजे गुंतवणुकीवर काढतात. बरोबर ना? मग आता ह्या सगळ्यांचा वापर करून तुम्हाला प्रश्न विचारतात परीक्षेला, ते मला शिकवायचे. मी आज तुम्हाला 4 टाईपची उदाहरणं शिकवणार आहे. या आता बाळांनो बघा, आता मी काय म्हटलं, भागीदारी म्हणजे काय का, तर 2 किंवा अधिक व्यक्ती आहेत, त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती त्यांनी एकत्र येऊन एखादा व्यवसाय जर सुरू केला तर त्याला म्हणतात तो भागीदारीतला व्यवसाय. कमीत कमी किती माणसं पाहिजेत? 2, आणि जास्तीत जास्त कितीही असू द्या, चालते. ओके, पुढे या. एखाद्या उद्योगात किंवा व्यापारात गुंतवलेल्या रकमेला, मी आताच म्हटलं, तुम्ही जितकं पैसे गुंतवचाल त्याला काय म्हणायचं? भांडवल म्हणायचं. बरोबर आहे. आता ऐका, एखाद्या व्यवसायात सहभागी झालेल्या व्यक्तींना भागीदार म्हणायचं. तुम्ही त्यात भाग घेतला ना, भागीदार म्हणायचं. ऐका, जेवढं तुम्ही भांडवल टाकचाल त्याप्रमाणे तुम्हाला काय नफा मिळणार आहे. तुम्ही जास्त पैसे टाकले की जास्त नफा मिळणार आहे, कमी पैसे टाकले की कमी मिळणार आहे. भागीदारीतील नफ्याचं किंवा तोट्याचं, तुम्हाला व्यवसायात नफा झाला किंवा तोटा झाला, कसा काढतात माहिती आहे का? तो तुम्ही टाकलेली रक्कम आणि मुदत यावर असतं. तुम्ही 50,000 टाकलं 2 वर्ष 4 वर्ष, जितकं ज्यादा वर्ष घ्याचाल तेवढं जास्त नफा मिळतो. आपण म्हणतो ना, आपण LIC काढली, पुरीची नाव पैसे टाकलं, तुम्ही जितकं जास्त दिवस टाकाल तेवढं तुम्हाला जास्त पैसे मिळतात. तर मुदतीवर प्रॉब्लेम असते बरं का. या गुंतवणुकीचा कालावधी हा एक तर महिन्यात तरी पाहिजे किंवा वर्षात तरी पाहिजे. म्हणजे एक पोरगा म्हटला मी मला 5 वर्ष घ्या व्यवसायात, आणि दुसरा म्हटला मला 4च महिने घ्या, नाही ना जुळायचं. हा वर्षात आहे, हा महिन्यात आहे, दोघाला एका एककात घ्यावं लागेल. ओके, आणि मी आताच म्हटलं होतं नफा काढण्याचं सूत्र काय? भांडवल गुणिले मुदत. भांडवल गुणिले काय? मुदत. या आता बांधव नेमकं तुम्हाला प्रकरण काय सांगते ते ऐका. प्रकार पहिला आहे नफा, भांडवल आणि मुदत यांचं गुणोत्तर काढणं. पोलीस भरतीला उदाहरणं विचारल्यात बरं का. आता 2 किंवा अधिक व्यक्तींच्या नफ्याचं, भांडवलाचं आणि मुदतीचं यापैकी कोणत्या पण 2 राशी असतात बरं का. त्या 2 राशीचं गुणोत्तर दिलं जातं आणि तिसऱ्या राशीची किंमत काढा म्हणतात. म्हणजे ऐका नेमकं काय, 1 2 3 या शब्दापैकी, हे बांधव काय म्हटलंय मी, नफा, भांडवल आणि मुदत या तिघापैकी दोघाची किंमत देणार आणि तिसऱ्याची किंमत काढा म्हणणार, असा हा प्रकार आहे. बघा कसा आता यावर. हा झाला बघा, हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आलेला आहे. सारिका आणि अनिता आहे, अशा 2 पुऱ्या येत्या. त्यांनी काय केलं, एक उद्योग टाकला आणि त्या उद्योगामध्ये त्यांनी पैसे गुंतवलं, म्हणजे भांडवल, व त्यांनी किती दिवस पैसे टाकलं ते पण दिले. म्हणजे 2 जण दिलेत का नाही? कोण कोण दिलेत? भांडवल दिलंय आणि मुदत दिली. आणि प्रश्न विचारलाय नफ्याचं गुणोत्तर काढा. म्हणजे दोघींनी पैसे गुंतवल्यात या आणि गुणोत्तर काढा. उदाहरणार्थ एकीनं 30,000 रुपये टाकलं एका वर्षासाठी बरं का, आणि दुसरीनं 20,000 रुपये टाकलं एका वर्षासाठी, आणि त्यांचं गुणोत्तर काढा म्हटले. गुणोत्तर काढणं म्हणजे बाळांनो फक्त एकमेकाला भाग लावणं. याला हे गेलं संपलं उत्तर, 3 2 उत्तर आलं. गुणोत्तर काढायचंय.
पण हे सूत्राने काढायचंय. कसं आहे काय, तर मी आत्ताच म्हटलं या की न बरोबर म्हणजे नफा बरोबर भांडवल गुणुले मुदत आहे. या सूत्रामध्ये किमती ठेवल्या की आलं तुम्हाला उत्तर. बघा ना त्यांनी काय विचारले. कसं त्यांनी सांगितलंय भांडवलाचं व मुदतीचं गुणोत्तर दिलंय. अगोदर शब्द भांडवलाचा आहे म्हणजे भांडवल किती दिलंय 9/4 म्हणजे 9/4 गुणुले मुदत किती दिली बघा बर. ठीक आहे 7/5. आणि प्रश्न विचारलाय नफ्याचं गुणोत्तर काढा. काय काढा मग आणि संपलं. जर एकमेकाला भाग जात असेल तर लावायचा आणि नसेल जात तर वरचा गुणाकार वर आणि खालचा गुणाकार खाली. संपलं उत्तर. करा बरं मग. 9/7 63 आणि 4/5 20. संपलं. प्रश्न विचारलाय नफ्याचं गुणोत्तर किती तर आले की 63 ला 20. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. किती सोपं आहे सांगा बरं. आहे का नाही सोपं. संपलं उत्तर. ओके बाळांनो आपलं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये भागीदारीचं भलं मोठं मी 3 व्हिडिओ बनवले. त्या ज्यांनी ऍप घेतले त्यांना माहिती आहे. आता आता मी इथे युट्यूबला एकच व्हिडिओ घेतलाय. पुढचा व्हिडिओ मी नंतर कधीतरी घेणारच आहे. ज्यांनी ऍप घेतले त्यांना भरपूर फायदा होतोय. ज्यांना वाटतं ना अजून ऍप घ्यायचंय त्यांनी आत्ताच ऍप घ्या. कारण बाळांनो भरती जर निघाली तर माझ्याकडे 300 व्हिडिओ ऍपमध्ये आहेत. 300 व्हिडिओ तुम्ही बघू शकत नाही भरती निघाल्यावर. 1 महिना 2 महिन्यामध्ये किती बघणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी आत्ताच घ्या. अजून 2.5-3 महिने भरतील आहेत तोपर्यंत चांगली बॅच बघून होईल. त्यामुळे ज्यांना खरंच भविष्यात घेणार आहे त्यांनी आत्ताच बॅच घ्यावी. या बाळांनो समाजात सगळं नाही या बाळांनो अ आणि ब अशा 2 पोरांच्या नफ्याचं गुणोत्तर दिलंय मुदतीचं गुणोत्तर दिलंय आणि प्रश्न विचारलाय भांडवलाचं गुणोत्तर काढा. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की आपल्याकडं नफा काढण्याचं सूत्र आहे न बरोबर भामू. आहे ना सूत्र. ठेवा किमती. चला आता फसू नका. आता तुम्हाला नफा दिलाय म्हणजे का इथला दिलाय 1/4 आणि बरोबर भांडवल दिलंय का नाही दिलं मग तसंच लिहा भांडवल आणि गुणुले मुदत दिली 5/60. आणि ऐका आता ज्याची किंमत काढायची ना तो भांडवल बरोबर चिन्हाच्या पुढे आहे. मग त्याला राहू द्या तिकडच. आपल्याला माहिती आहे ज्याची किंमत काढायची असते त्याला पलीकड ठेवायचा असतो आणि आणा दुसऱ्याला अलीकड. पण बरोबर चिन्हाच्या अलीकड आणताना तो अंक उलटा होतो लक्षात ठेवा बरं का. ऐका 1/4 गुणुले 8 वर गेला आणि 5 खाली आला आणि तिकडं कोण राहिला फक्त भांडवल. लावा भाग. आलं तुम्हाला उत्तर. कसं सांगा बरं. बघा भाग जातोय का 4×1 4 आणि 4×2 8. संपलं. उत्तर आलं 2/5. म्हणजेच काय सांगा 2/5. कुणाचं उत्तर आलं तर आलं की भांडवलाचं उत्तर. संपलं. प्रश्न तोच विचारलाय भांडवलाचं गुणोत्तर काढा. कुठं नाही कळलं सांगा. उलट फक्त करायचं. या पुढे चला. ऐका बाळांनो अनिल आणि धीरज आहेत. अनिल आणि धीरज यांच्या भांडवलाचं पण दिलंय आणि मुदतीचं पण दिलंय. लक्षात ठेवा अगोदर शब्द भांडवल आलाय बरं का. त्यामुळे भांडवलाचं पहिलं असणार आहे. तर तुम्हीच मला सांगा सूत्र काय आहे. न बरोबर भामू. सांगा आता बाळांनो. ज्याच्या त्याच्या किमती ठेवा. नफा कुठे बघा आता फसू नका. नफा 2 नंबरला आहे बरं का म्हणजे 6 ला 9 आहे. बरोबर भांडवल दिलंय 10 ला 3 आणि मुदत तुम्हाला काढायची. आताच म्हटले मग तो बरोबर चिन्हाच्या पुढे आहे. राहू दे तिकडच पण अंकांना अलीकडे आणावा लागेल आणि तो उलटा करायचा. करा
6/9 गुणिले 3 वर गेला आणि 10 खाली आला. लावा भाग. चला काय करणार सांगा मला आता. 3 1 3 3 त्रिक 9 बरोबर ना. परत 3 1 3 3 2 6 परत बे 1 बे बे 5 10 संपलं. 1 वर आणि 5 खाली म्हणजे उत्तर काय आलं सांगा. 1 5 संपलं उत्तर. 1 वर आणि 5 खाली आहे ना आले की मुदतीचं गुणोत्तर. कुठे नाही कळलं सांगा. तिन्हीच्या तिन्ही उदाहरणं पोलीस भरती आलेली आहेत. पुस्तकं तुम्ही चेक करा असली तुमच्याकडे तर. ओके. तर अशा प्रकारे बाळांनो मी तुम्हाला पहिला प्रकार शिकवला. आता मी तुम्हाला दुसरा प्रकार शिकवतोय. नफ्याचंच गुणोत्तर काढायचंय पण किमतीवरून. ऐका आता मी काय म्हणतोय. तुम्ही म्हणता सर आपण आता शिकलोय की हो पण थोडासा फरक आहे. बघा आता मी काय म्हणतोय. ये नावाचा पोरगा आहे. येने काय केलं सांगा. येने 5,000 रुपये टाकलं. 5,000 रुपये बरं का एका व्यवसायात. आणि त्याने 1 वर्षभर पैसे ठेवलं. 1 वर्ष. बी नावाचा पोरगा आहे. त्याने काय केलं माहितीये का. त्याने 8,000 रुपये टाकलं आणि त्याने पण पैसे 1 वर्ष ठेवलं. म्हणजे ऐका तुम्हाला मी भांडवल दिलं या आणि मुदत पण दिली या. तर माझा प्रश्न असा आहे तर मग त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढा. नफ्याचं काढा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय नफा काढण्यासाठी काय असते. भांडवल गुणिले काय मुदत. मग आता त्यांनी तुम्हाला किंमत दिली ना मग करा की गुणाकार का भांडवलीचा मुदतीचा. मग करा यांचा गुणाकार. 5 1 5,000 आला एकाचा आणि दुसऱ्याचा काय 8 1 8,000 आला. ठीक आहे गुणाकार करावं लागतो ना गुणाकार. काय भांडवल आणि मुदत 5 1 5 आणि आता शून्याला शून्य घालवा संपलं. 5 8 आले की तुम्हाला उत्तर. काय तो सूत्रात किमती ठेवले ते. मग हाच प्रश्न तुम्हाला काढायचा आहे किमतीवरून. बघा ना किंमत दिली ना मग गुणोत्तर काढताय. चला या पुढे ऐका रे. ए आणि बी नावाचं पोरग आहे. येने काय केलाय का. येने 2,000 रुपये टाकलं आणि व्यवसाय चालू केला. आणि बीने काय केलं 3,000 रुपये टाकलं आणि त्यात भाग घेतला. म्हणजे भांडवल दिले बरं का. 1 वर्षाच्या अखेरीस. कळलं का. म्हणजे व्यवसाय किती दिवस चाललाय 1 वर्ष. आणि प्रश्न विचारलाय नफ्याचं गुणोत्तर काढा. ऐका न बरोबर भामू आहे ना. आणि तुम्हीच सांगा मग आता नफ्याचं गुणोत्तर काढायचं या किमतीवरून. तर भांडवल आणि मुदतीचा गुणाकार करावा लागेल ना. व्यवसाय चाललाय किती 1 वर्ष. मग तुम्हीच सांगा पहिला 2,000 आहे. 2,000 आणि 1 ला गुणाभर 2,000 येणार ना. 2,000 येणार. असा 1 लिहायची पण काय गरज नाही. मुदत 1 वर्षाची आहे. आणि दुसरा कोण आहे सांगा. दुसरा 3,000 रुपये टाकल्यात त्याने आणि त्याने पण 1 वर्ष टाकल्यात. बघा बरं केला का नाही गुणाकार आपण. आणि आले की मग जे उत्तर येणार आहे ते नफ्याचं येणार आहे. ठीक आहे नफ्याचं गुणोत्तर काढा. लावा भाग. चला 3 0 3 0 गेले. सांगा उत्तर काय आलं. बे 1 बे आणि 3 1 3 संपले की उत्तर. मग ए पुरीनो नफ्याचं गुणोत्तर किती 2 असतील. संपलं. नफ्याचं गुणोत्तर किती कुठे नाही कळलं सांगा. ओके टाटा बाय बाय. या शहाण्या पोरांनो या. पाहिला का तुम्ही मानलं पाहिजे. तुम्हाला भरती लांब आहे 2-3 महिने म्हणून तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघा नाही की रे बाळांनो. अगोदर आम्ही व्हिडिओ टाकायचो बघा. प्रत्येक युट्यूबवर आम्ही व्हिडिओ टाकतोय तुम्ही बघा नाही सुद्धा. तुम्हाला वाटतं की भरती निघायची आणि त्यावेळेस आम्ही व्हिडिओ बघूया. असं नसतंय. आताच्या सुप्त काळामध्ये जो ह्या काळाचा चांगला वापर करेल त्याचा फायदा आहे. ऐन भरतीमध्ये तुम्ही काय काय करणार आहे. ग्राउंड करणार फॉर्म भरणार पैशाचं नियोजन करणार लेक्चर करणार ग्राउंडला जाणार काय करणार आहे तुम्ही. आम्ही खोटं सांगत नाही. या काळामध्ये मन लावून शिकायचंय. मिळतंय ना तेवढे मोफत घ्या. नाही ना परिस्थिती बॅच घ्यायची वगैरे क्लास करायची. युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत ते बघा. आणि आता प्रकरण बाजूला टाका. व भागीदारी प्रकरण
माझा व्हिडिओ बघा, दुसऱ्या कोणाचा बघा, बऱ्याच जणांचा व्हिडिओ येतं. वही चांगल्या करा आणि मोकळं व्हा. इतकं वेळ तुम्हाला परत नसणार आहे. खोटं बोलत नाही आम्ही. तुम्हाला वाटतं की आमचा व्हिडिओ बघून मला सांगतोय, असं काय नाही. तुम्हाला वेळ आत्ताच आहे बघायला. व्हिडिओ बघा सगळ्यांनी, लिहून वह्या घ्या, चांगल्या वह्या ठेवा. काय काय पोरं मला मेसेज करून सांगतात, सर आमची परिस्थिती नाही बॅच घ्यायची, पण आम्ही व्हिडिओ तुमची युट्यूबचा बघतोय आणि वह्या चांगल्या केल्यात आणि त्यात आम्ही लिहून घेतोय. अजून तर युट्यूबला आम्ही लाईव्ह परत जाणार आहे भरतीच्या काळामध्ये, त्यावेळेस तर कराच करा, पण आता पण करा रे. तुम्ही व्हिडिओ बघत नाही म्हणून आम्ही व्हिडिओ पण टाकत नाही आता जास्त. विनाकारण आम्ही म्हणतो वेळ वाया जातो या. बघणारे लोक कमी येते, त्यामुळे ती बघा बा ना. चला सांगा मला काय करणार सांगा. भागीदारीच्या व्यवसायात गणेशने 4,000 रुपये टाकलं 12 महिन्यासाठी, म्हणजे मुदत 12 महिन्याची आहे. आणि रमेशने काय केलं, 5,000 रुपये टाकलं 8 महिन्यासाठी. आणि सुरेशने 6,000 रुपये टाकलं 4 महिन्यासाठी. आता 3 पोर आहे ती आणि प्रश्न विचारलाय नफ्याचंच गुणोत्तर काढा. आताचाच प्रश्न आहे आपला, काय न बरोबर भामू, न बरोबर भामू. फक्त अडचण काय झाली माहिती आहे बांधव, 3 पोर आहे ती. असं द्या 3 पोर असती तर तिघांना आपण एका खाली लिहूया. सांगा पहिला पोरगा काय आहे, भांडवल आणि मुदत 4,000 रुपये 12 महिन्यासाठी काय. दुसरा पोरगा काय, 5,000 रुपये 8 महिन्यासाठी. आणि तिसरा पोरगा काय, 6,000 रुपये 4 महिन्यासाठी गुंतवतोय. आणि गुणोत्तर काढायचंय ना, सगळ्यांना भाग लावायचा आहे, पण भाग लावताना तिघांना लावायचा, दोघांना नाही लावायचा. लावला तर तिघांना लावायचा. करा शून्य कमी, 3 शून्यला 3 शून्य गेले, गेले का सांगा, गेले. 3 शून्यला 3 शून्य गेले बरं का. भाग लावताना सगळ्याला गेला पाहिजे. मला सांगा बरं, हो का ह्या लाईनला बघा बरं, 4 ने सगळ्यांना भाग जातोय का. 4 1 4 2 आणि 4 त्रिक आणि संपलं. करा गुणाकार, 4 त्रिक 12, 5 2 10 आणि 6 1 6. पण तरी पण हे उत्तर नाही. सगळ्यांना भाग जातोय ना, लावा सगळ्यांना भाग. मग जातोय म्हणल्यावर 2 ने जाईल का, बेसक 12 बेपंच 10 बेत्रिक 6. आणि आता तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर मिळालं कसं, 6 ला 5 आणि 5 ला 3. हे तुमचं उत्तर आलं. कुठे नाही कळलं सांगा. 2 पोरं आली तर दोघाला भागा, 3 पोरं आली 3ला भागा, संपलं. कुठे नाही कळलं शान्यानं सांगा बरं. ओके, उदाहरणं विचारले तर चला पुढे या. हा आता टाळक्यानं गुणोत्तरावरून वाटा काढायचा. गुणोत्तरावरून वाटा म्हणजे मला एक सांगा रे, 2 पोर आहे ती आणि 2 पोरांना नफा झालाय 8,000 रुपयाचा. किती, 8,000 रुपयाचा नफा झालाय. आणि तो नफा त्यांना बाळांनो, हे बाळांनो, तो नफा त्यांना 4:1 या प्रमाणात वाटायचा आहे. म्हणजे 4 वाल्या पोराला जास्त पैसे मिळणार आणि ह्याला कमी मिळणार ना, कारण त्यांनी पैसे कमी दिले ते म्हणलं. मग हा नफा दोघात वाटायचा आहे. मग मला सांगा, ह्या दोघांनाच नफा झालाय ना, म्हणजे दोघांची बेरीज करून त्याला भागायचं, कारण तुमचाच नफा झालाय ना. मग तुम्ही असं करणार आहे की तुम्हाला गुणोत्तर दिलं या आणि वाटा काढायचा आहे. 8,000ला भागायचं, दोघांच्या बेरजेनं भागायचं. लावा भाग, 5 1 5 बाकी 3, 5 तक 30 आणि 2 शून्य आहे असा. पण हे उत्तर नसतं. मी विचारणार आहे त्या पहिल्या पोराला किती पैसे मिळतील, तर त्या पहिल्या पोराला त्याने गुणा फक्त, संपलं. 16 चोक 64, 6,400 रुपये मिळतील. मी जर म्हणलं असतं दुसऱ्या पोराला किती पैसे मिळतील, तर दुसऱ्याला गुणा. कुठे नाही कळलं सांगा. याला म्हणायचंय वाटा काढणं गुणोत्तरावरून. लय पोलीस भरतीवाल्या लोकांचा आवडता टॉपिक आहे. लय प्रश्न याच्यावरचे विचारतात तुम्हाला. या
ए पोरांनो बघा आता, एका उद्योगामध्ये काय केलाय का 96, 7,200 रुपयाचा फायदा झालाय, फायदा नफा. आणि हा फायदा 3 पोरांना वाटायचा आहे या प्रमाणात. तर बी ला किती पैसे मिळतील? आता मी आत्ताच म्हटले, हा नफा कुणाला झालाय? तिघांना झालाय. म्हणून तिघांच्या बेरजेनं त्याला भागायचं आहे. सांगा आता काय करणार? 7,200 नफा झाला तिघांना. करा बेरीज तिघांची. किती? 18 का? लावा भाग. 18 एके 18, 18 चौक 72 म्हणजे 400. भाग याला 400चा. किती सोपं आहे बघा. आणि ज्याचा प्रश्न विचारलाय का त्याला गुणा. प्रश्न विचारलाय बी चा वाटा काढा, म्हणून त्याला बी ने गुणा. मग बी कितवा आहे सांगा? 2 नंबरचा आहे. मग 2 नंबरला कोण आहे? 5. गुणा 5 ने त्याला. 4 पंचे 20 म्हणजे 2,000 रुपयाचा नफा झाला. कुणाला? बी ला. संपलं उत्तर. किती सोपं आहे सांगा रोहांनो. ओके, टाटा बाय बाय. चला पुढं. हा या, मला सांगा. हे डबल झालं का? अरे 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 अरे, एक मिनिट एक मिनिट बाळांनो. असू द्या, डबल उदाहरण झालं या. मी तुम्हाला दुसरं देतो, थांबा. डबल झाले ना. एक काम करा, माझ्या मनात येतो. समजा एका उद्योगामध्ये तुम्हाला बाळांनो 12,000 रुपये नफा झाला. किती? 12,000 रुपये. आणि तो नफा तुम्हाला वाटायचा आहे. कसा सांग का? या, तो नफा तुम्हाला समजा वाटायचा आहे 2ला 3 आणि 3ला 5 असा. तर मी असं विचारतोय बाळांनो, सी चा वाटा किती? कळतंय का? बघा बघा बरं, सुटतंय का? चला सोडवा बरं. 12,000 रुपयाचा फायदा झालाय, तिघांना असा असा वाटायचा आहे. पोलीस भरतीवाली पोरं लय डेंजर असतात रे बाबानो. तुम्ही खरंच सिरियसली नसताय बरं का. तुम्ही भरती निघाल्यावर जागा होताय. आणि बॉटम मोजणे इतकी पोरं असतात की जे सिरियसली करतात पहिल्यापासून लावून धरतात. चला बाळांनो सांगा, 12,000 रुपये नफा झाला. कुणाला झालाय? तिघांना झालाय. 5 आणि 3 8 आणि 2 10. लावा भाग बर. सांगा काय करणार? शून्याला शून्य गेला, आला 1200. आणि प्रश्न विचारलाय कोणाचा? सी चा वाटा काढा. मग सी किती नंबरला आहे बघा? 3 नंबरला. गुणा त्याला 5 ने. मग 12 पंचे 60 म्हणजे 6,000 रुपये. बरोबर का? बरोबर रे? हा, 6,000 रुपये कुणाला मिळालं? तर सी पोराला. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे. या, आता बाळांनो अजून एक प्रकार आला. आता किमतीवरून वाटा काढणे. हाच प्रकार आहे आत्ताचा, थोडासा नॉर्मल चेंज आहे. ऐका रे, ये नावाचा पोरगा आहे. तो म्हणला मी एका व्यवसायामध्ये 20,000 रुपये टाकतो. आणि बी नावाचा पोरगा म्हटला मी ना 12,000 रुपये टाकतो. 12,000 रुपये. हा, आणि त्यांना वर्षाच्या शेवटी बाळांनो 32,000 रुपयाचा नफा झाला. तर येचा वाटा किती? प्रश्न मागाच्या सारखा आहे. नफा झालाय, हा नफा कुणाचा झालाय? दोघांना मिळून झालाय ना. पण मागाशी काय होतं? इथं गुणोत्तर होतं. आपण एक काम करायचं, जरी किंमत दिली का नाही आपण त्याला गुणोत्तरात करूया. त्याला भाग लावून कमी करू आपण. बघा बरं, 4 शून्य जातील का 3 जातील? 3 जाणार, 4 नाही रे. बघा 3 शून्य 3 शून्य गेला. आणि आता या दोघांना भाग कोणी जाईल सांगा बरं? 4 ने लावू का? 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20
म्हणजे तुम्हाला 5-3 हे गुणोत्तर मिळालं. मिळाले की. आणि मग आता यांच्या बेरजेनं भागा कुणाला 32,000ला. 8 चोक 32 4,000. आणि प्रश्न मी विचारलाय येचा वाटा किती. मग येला कोण आहे 5 गुणा त्याला 5 ने मग 4×5 20. 20,000 रुपये मिळतील कुणाला येला. संपलं उत्तर. आता नेमकी उदाहरण सोडवायची कशी ते आपण बघूया. या बरोबर ऐका. ए नावाचा पोरगा आहे आणि बी नावाचा पोरगा आहे. त्यांनी काय केलंय एकाने 4,000 आणि एकाने 5,000 रुपये टाकलं आणि त्यांना 27,000 रुपये नफा झालाय. मग हा नफा कुणाला झालाय दोघाला झालाय ना. म्हणजे तुम्हाला याला भागायचंय दोघांनी. पण आपण काय करू माहिती आहे का त्यांना कमी करू ना ओझ कमी करू. मला एक सांगा याचं 4,000 आणि याचं 5,000 आहे. तुम्ही मला सांगा यांना कमी करता येईल ना. ठीक आहे शून्याला शून्य गेलं भाग पण जात नाही जाग्यावर मिळाला 4×5 आलं का नाही गुणोत्तर की ठरलंय आपलं. मग यांनी भागाभर त्याला 27,000ला चला 9 ने भागा 5 आणि 4 9 आहे 3,000. आणि 92 प्रश्न विचारलाय येचा वाटा किती. मग येचा वाटा म्हणजे कोणाचा 4चा गुणा त्याला 4 ने मग 3 चोक काय 12,000 रुपये. संपलं उत्तर. 12,000 रुपये मिळतील याला. कुठं नाही कळलं सांगा. तुम्ही ना हे ओझ उदाहरणात पण कमी करू शकता बरं का. मी ते सांगणार आहे आता तुम्हाला. खाली आणण्यापेक्षा उदाहरणातच कमी करायचं. यावर ऐका रे बायांनो ऐका. XYZ 3 पोर आहेत आता फसू नका. X Y आणि Z अशी 3 पोर आहेत. तिघांनी एवढे पैसे टाकल्यात आणि 56,000 रुपये नफा झालाय. आता मी काय म्हणले नका खाली सगळं आणू ओझ कमी करा. किती शून्य कट होतील सांगा बरं. 2-2 शून्य कट झाले है ना. आणि आणा खाली आता 16 18 आणि 22. आणि आता सांगा सगळ्यांना भाग लावा आणि कमी करा. 2 ने जाईल का भाग 2×8 16 2×9 18 2×1 संप. आणि आल्या का नाही गुणोत्तर मग. आणि यांच्या बेरजेनं भागा कुणाला 56,000ला. कारण हा नफा तिघांचा मिळून आहे. करा बेरीज किती 28 करे 28. आणि मनाभर पाडा 28 1 28 2 आणि वरचं 3 शून्य देऊन ठेवा. पण हे उत्तर नसतं. जसा प्रश्न विचारला तशी करा क्रिया. झेडचा वाटा किती. झेडला 11 आहे ना गुणा मग त्याला 11 ने 11 2 काय 22,000 रुपये मिळालं. कुणाला मिळालं झेडला मिळालं. संपलं. किसको नाही कलिया. ओके टाटा बाय बाय. आणि शेवटचं एक म्हणजे तुमचं आजचं कामकाज संपतंय. या लय भारी प्रश्न आहे बरं का. आता फसण्याजोगा प्रश्न आहे. 90% पोरं याला चुकणार आहे. त्या 90% करा बरं तुम्ही बघू काय होतं. मग मी सांगतो बघू जुळतंय का. चला या बघा इकडं. ए नावाचा पोरगा आहे बी नावाचा पोरगा आहे आणि सी नावाचा पोरगा आहे. यांनी पैसे गुंतवले ते. पण त्यांनी पैसे गुंतवून येला नफा झालाय. बघा बरं का आता फसू नका. हा नफा येला झालाय सगळ्याला झालेला नाही.
आपण अगोदर काय करू, ओझ कमी करून त्यांचं गुणोत्तर आणूया. बघा बरं, 2 2 0 कट झाले बघा. 49, 63 आणि 70 आहे. आणि सांगा आता भाग सगळ्यांना कुणी जाईल, 7ने जाईल का? बघा 7 7 7 9 आणि 7 10. आतापर्यंत शहाण्या पोरांनो काय झालं, तुम्हाला जो नफा झालाय हा नफा सगळ्यांना मिळून झालता, बरोबर का? आता झाला येला, म्हणजे तो जो नफा आहे तो येचा आहे ना, म्हणून त्याला येणेच भागायचं, बेरीज नाही करायची. आता भागा येणे, मग 7ने त्याला लावा भाग. 7 1 7, 7ने 4ला भाग जात नाही, शून्याचा गेला आणि 7 7 49. हे उत्तर नसतं. प्रश्न विचारलाय सी ला किती रुपये मिळाले, सी ला ज्याचं काढायचं त्याने गुणायचं. मग सी चा अंक किती आहे, 10, गुणा त्याला 10ने, मग संपलं. 1070 रुपये मिळतील. कोणाला नाही कळलं सांगा बाळांनो, किती सोपा प्रकार आहे सांगा. तर बाळांनो अशा प्रकारे मी आज तुम्हाला, पण थांबा थांबा अजून घेऊ का, चला या, हाय थांबा थांबा घेतो रे, या लय भारी प्रश्न आहे हा पण. रीना रीमा मीरा, रीना मीरा डेका, ऐका, यांनी एक कार भाड्याने घेतली. तुम्हाला माहिती आहे का रे, पहिले सायकली भाड्याने मिळायच्या. समजा तुम्ही एका खेडेगावात राहताय आणि तुमच्या आसपास एक 4 5 6 किलोमीटर एखादं मोठं गाव असेल, तर तुम्हाला त्या गावामध्ये जायला सायकली मिळायच्या भाड्याने. तुमच्या घरच्यांना विचारा, 1 रुपया एका तासाला, असं तासावर सायकली जायच्या आणि आपलं काम करायचं आणि सायकल आणून त्यांना जमा करायची आणि त्यांना आपण भाडं द्यायचं 1 रुपया 2 रुपया. 1 तास झाला की 1 रुपया, 2 तास झाला की 2 रुपये, असं. तसं बाळांनो इथं ह्या 3 पोरींनी एक कार भाड्याने घेतली. त्यांनी कुठे जायचं असेल 3 पोरींना, मग एकत्र नाहीत गेल्या पोरी, नीट आहे का, सेपरेट सेपरेट कार केली त्यांनी. बघा आता मग त्यांनी काय केलं, एक कार भाड्याने घेतली. पहिल्या पोरीनं ती कार 14 तास वापरली, दुसऱ्या पोरीनं 16 तास वापरली आणि तिसऱ्या पोरीनं 22 तास वापरली. 3 पोरीने बरं का. आणि माघारी आल्यावर त्या मालकाला त्यांनी एकूण भाडं दिले, नीट आहे का, भाडं वेगवेगळं नाही दिलेलं, एकूण भाडं दिलंय का, एकूण भाडं. मग त्या एकूण भाड्यापैकी फक्त मीराचं भाडं किती, मागाचाच प्रकार आहे आपला, भागीदारी मधलाच आहे की रक्कम एकदम दिली, हे पैसे तिघांनी मिळून दिल्यात या. मग चला आता आपण एक काम करूया, या तिघांना आपण ओझ कमी करूया. रीना रीमा आणि मीराय, मला सांगा शून्य तर नाही तर मग घ्या अंकच हाय असं, 14 16 आणि 22. मग तुम्हीच सांगा यांना भाग कोणी जाईल, 2 ने जाईल बघा, 2 7 2 8 2 1 2 1 2. आणि तुम्हीच सांगा मग यांनी मिळून भाडं दिलं या, म्हणजे या भाड्याला सगळ्यांनी मिळून भागायचं. भागावर चला बाळांनो, 7 आणि 8 किती, 15 का, 15 आणि 11 किती, 26 का, ओके 26. आता मात्र तुम्हाला 26 पडा येत नाही, मला पण माहिती आहे येत नाही. मग एकमेव पर्याय काय, कमी करणं. मला सांगा ह्या दोघांना कोणी भाग जाईल, अंदाज लावा. 4 ते 26 आला, याचा अर्थ 13 ने भाग जाईल. 13 दुने 26, बघा रे, 13 1 13, बाकी किती 7, त्याच्यावर टाकला 8, 13 सक 78, शून्य शिल्लक आहे. म्हणा परत, 2 1 2 2 8 16 आहे ना, आणि शून्य हाय असा. पण हे उत्तर नसतं. या प्रश्न विचारलाय मीराचं भाडं, मग मीरालाच गुणा, मीरा 11 आहे, मग गुणा त्याला 11 ने, 11 8 88, संपलं. 880 रुपये द्यावं लागले मीराला. कुठं नाही कळलं सांगा. तर बाळांनो हे जे काय मी 4 टाईप घेतल्या त्या, या टाईपची पुस्तकामध्ये जी उदाहरणं आले त्या
ती तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. भागीदारीचा अजून आधीमध्ये कधी बाळांनो मी तुम्हाला याच्या पुढचा अजून 2 व्हिडिओ आहेत, ती व्हिडिओ मी तुम्हाला पाठवीन. तुम्ही आता सिरियसली बघत नाही म्हणून बघा ही वेळ आली. रेग्युलर आम्ही टाकत नाही व्हिडिओ, बघा तुम्ही कोणच टाकत नाही, तुम्ही बघायला सुरुवात करा आणि मग आम्ही टाकूया. ओके, तर बाळांनो मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल तर आहेच आहे, परंतु आपण मॅथ्स बाय तुपे सर याच नावानं आपलं एक ॲप आहे. तर ते ॲप पण ज्या लोकांनी खरेदी करायचे त्यांनी ते ॲप खरेदी करा. बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, बीजगणित असेल, भूमिती असेल, हे सगळं आपण व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकतोया. जवळजवळ आतापर्यंत आपण 150 व्हिडिओ टाकलेत, अजून 150 व्हिडिओ आपले राहिलेत, ते पण आपण आता हळूहळू दररोज टाकतोयात. भरतीच्या काळामध्ये तुम्हाला एवढे व्हिडिओ बघता येणार नाहीत, तुम्ही आत्ताच बॅच घ्या आणि ती बॅच बघायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला भरती सोपी जाईल. तर बाबांनो आजच्या पुरतं एवढंच. उद्या आपण पुन्हा भेटूया. जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आवडत असेल ते व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आणि तुम्हाला एखादा व्हिडिओ कोणता घेऊ वाटतोय तसं काय असेल तर तरी पण ते सांगा. चला ओके, बाय.